आपल्यासोबत आहेत राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब, काय सांगाल की तुमच्या पर्यटन खाते मिळालेलं आहे महाराष्ट्रात? काल तुम्ही सांगितलं की नव्यानं आम्ही एक हे करणार आहे, आराखडा करणार आहे, काय सांगा? कसं आहे, सर्वप्रथम तर मी आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार मानतो की पर्यटन सारख्या महत्वाची विभागाची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. सातारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीनं निसर्ग संपन्नतेनं नटलेला जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पर्यटनाला खूप संधी आहेत. आपण जी ठराविक पर्यटन स्थळं आहेत त्याच ठिकाणी जर अधिक चांगल्या एक्सपांडेड सुविधा दिल्या किंवा अधिक चांगले दर्जेदार त्या ठिकाणी पर्यटन स्थळ अपग्रेड करायचा प्रयत्न केला तर नक्कीच पर्यटकांचा ओढ त्या ठिकाणी वाढणार आहे. आता साधं उदाहरण घेतलं, आपल्या सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर पाचगणी, वर्षाकाठी 8-10 लाख पर्यटक महाबळेश्वर पाचगणीला येतात. पण आता तिथं अधिक सुविधा करणं, तिथले जे पॉइंट्स आहेत, तिथलं जे बोटिंग आहे किंवा आधुनिक काय अजून चांगलं तिथं जागतिक दर्जाचं काही आपल्याला सुधारणा करायची असली तर ते करण्यासारखं आहे. आमच्याकडं कोयनानगरला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी जलपर्यटन मंजूर केलं, मुनाळ्याला जलपर्यटन मंजूर केलं. दोघांची टेंडर निघालेली आहेत. ती बी काम आपल्याला सुरू करायचे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. लगेच दुसऱ्या टप्प्यासाठी आता मी मुंबईला गेलो की त्याची बैठक लावणार आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पर्यटनाला खूप संधी आहेत. तर माझा माननीय मुख्यमंत्र्यांशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जागतिक दर्जाचं पर्यटन महाराष्ट्रात करण्यासाठी फॉरेन इन्व्हेस्टर्स इथं आले पाहिजेत, परदेशी लोक या ठिकाणी आले पाहिजेत. त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करून त्या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून एक आर्थिक चालना, टुरिझम इकॉनॉमी अशा पद्धतीचे डेव्हलप करण्याचा माझा मानस आहे. मला तसे आदेश आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच त्या दृष्ट्यात उद्याच बघा, गड संवर्धनाचं काम सुद्धा पर्यटनमध्ये आहे. ऐतिहासिक परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला प्रतापगड, शिवप्रताप दिनासारखं एक महत्वाचं उचित त्या ठिकाणी आपण स्मारक करणार आहोत. पण प्रतापगड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसा होता त्या पद्धतीनं तो रिटेन करायचा, जतन करायचा, त्याचं संवर्धन करायचं. याला सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निधी दिला होता. त्याच्याही दुसऱ्या टप्प्याला निधीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी उद्याच मी सगळ्या अधिकाऱ्यांना, पर्यटन विभागाच्या, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या, राज्यातल्या आमच्या महसूल प्रशासनातल्या सगळ्यांना घेऊन उद्या मी प्रतापगडवर दिवसभर त्या ठिकाणी आहे. अशा सगळ्या सुविधा आपल्याला इथं काढायच्यात. कासला पुष्पपठार मोठं आहे साताऱ्याला, असं ती ठिकाणं आहेत. कोल्हापूरचं पन्हाळा आहे, राधानगरी भागाचा वन पर्यटन आहे, अनेक ठिकाणं आहेत. लोणावळा खंडाळा आहे, आपलं माथेरान आहे, अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळं व्याघ्र तुमचं विदर्भामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. ह्या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं सुधारणा करण्याचा माझा मानस आहे. आत्ताच 2 दिवस झाले खातं मिळालेलं आहे. आज 2 दिवस मी मतदारसंघात आलो, लोकांचे आभार मानले, रॅली वगैरे निघाली होती. उद्या आजच मी आता मिलिटरी हापशिंगाला पण जातोय आणि उद्या लगेच प्रतापगडला जातोय. त्यामुळे या दृष्टीनं महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीनं देशातलं एक चांगलं राज्य होईल असा माझा प्रयत्न आहे. नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प काही दिवसापूर्वी या ठिकाणी घोषित झाला होता, तयारी चालली होती, तसं काय तुमचं नियोजन आहे? मी काय नेमकं पूर्वीच्या मंत्री महोदयांनी नवीन महाबळेश्वरसाठी केलेला आहे त्याचा अजून मी सर आढावा घेतलेला नाही. तो मी आढावा घेतो आणि नवीन महाबळेश्वरच्या बाबतीत शासनाची भूमिका काय आहे किंवा पूर्वीच्या मंत्र्यांनी काय केलंय, स्थानिक लोकांचा त्यातला सहभाग किती असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मी मुंबईला गेल्यावर घेईन. सर, काल उदयनराजे म्हणले की पालकमंत्री हे सातारलाच शिवेंद्रराजेंनाच असावं, काय सांगा? मी म्हणलं, मी बघा नागपूरमध्ये ह्याच्या बाबतीत बोललो होतो. प्रत्येकाला वाटतं स्वतःला पालकमंत्रीपद मिळावं, स्वतःच्या पक्षाला मिळावं. तो अधिकार आम्हाला कोणालाच नाही. तो अधिकार माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचा तो अधिकार आहे. त्यामुळे जोपर्यंत या 3 नेत्यांचं शिक्कामोर्तब पालकमंत्री पदावर होत नाही कोणाच्या, तोपर्यंत आम्ही तरी भाष्य करणं योग्य नाही. आता महाराज साहेब बोलले असतील तर ते ठीक आहे, त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. धन्यवाद. महाराष्ट्राला जागतिक दर्जाचं पर्यटन करण्यासाठी उद्यापासूनच प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही या ठिकाणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण, सातारा.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.